नमस्कार. आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पॉल ब्रंटन लिखित पुस्तकाचा मराठी अनुवाद आपण वाचायला घेतो आहोत. आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध एक अनोखा प्रयत्न. 20व्या शतकाच्या प्रारंभी पॉल ब्रंटन यांनी मुख्य खंडांचा विस्तृत प्रवास केला. उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त केलेल्या कोणत्याही पंथाच्या अथवा संप्रदायाच्या लोकांचा शोध घेणं हे त्यांचं या प्रवासामागचं उद्दिष्ट होतं. त्यांनी हा प्रवास बोटीने केला, घोड्याच्या, खेचराच्या किंवा उंटाच्या पाठीवर स्वार होऊन केला, तर कधी अगदी पायीही. सोबत असायचा अवजड ट्रंकांचा सरंजाम, जो माणसं किंवा जनावरं वाहून न्यायची. आजच्या काळात सहज उपलब्ध असलेल्या कोणत्याही सोयी सवलतींशिवाय, राहण्या जेवणाच्या कोणत्याही निश्चित ठिकाणाशिवाय आणि संपर्काच्या पत्रव्यवहाराच्या सवलतींशिवाय त्यांनी हा प्रवास प्रदीर्घ काळापर्यंत केला. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या भूगोलशास्त्रज्ञाप्रमाणे त्यांनी जगाला एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा नकाशा दिला. हा नकाशा होता आत्म्याच्या शोधाचा, लहान मोठ्या पंथांचा आणि त्याच्या प्रणेतांचा. आता आपण जेव्हा कर्नाटक, दिल्ली किंवा धर्मशाळेच्या सहलीवर निघू, तेव्हा या प्रवासात आपल्याला तिथे काय आढळेल आणि आपल्या हृदयाच्या संपर्कात काय येणार आहे याचं थोडं जरी पूर्वज्ञान आपल्या हाती असेल. पॉल ब्रंटन त्यांच्या मित्रासाठी PB त्यांना या प्रवासात औपचारिक आणि अनौपचारिक आध्यात्मिक संप्रदायाचे वेगवेगळे लोक भेटले. त्यांच्यापैकी काही खरोखरच प्रांजळ होते, काही व्यावसायिक, तर काही सरळ सरळ खोटारडे होते. पण काही अधिकृत सिद्धी प्राप्त केलेलेही होते. यांच्यात भेद करावा तरी कसा? तसेच एखाद्या प्रसंगी खरीखुरी आध्यात्मिक अंतर्दृष्टी असणारा माणूस आढळून आला तरी तो आपला गुरु, शिक्षक होऊ शकेल का, हे कसं समजावं? आपल्या आध्यात्मिक प्रवासादरम्यान असे प्रश्न वारंवार आपल्यासमोर उभे राहतात. कधी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कायमची मिळाली आहेत असा विश्वास वाटू लागतो, तर कधी आपल्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत असंही वाटू लागतं. अधिकाधिक साधकांसाठी या दोन्ही टोकांमधली वास्तविकता खरी असते. अ सर्च इन सिक्रेट इंडिया या पुस्तकात PBंनी एकाच वेळी 2 कार्य साधली आहेत. पहिलं म्हणजे त्यांनी आध्यात्मिक प्रवासाचा काही भाग पुस्तक रूपात नोंदवून ठेवला आहे, आणि दुसरं कार्य म्हणजे त्यांना भेटलेल्या लोकांविषयी माहिती लिहून आपल्यासाठी वरील प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मदत करतील असं उदाहरण त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलं आहे. PB यांच्या आंतरिक प्रवासाची सुरुवात किशोरवयातच झाली आणि अ सर्च इन सिक्रेट इंडिया 1931च्या प्रवासापर्यंत ते स्वतःच एक सिद्धहस्त साधक आणि पूर्वेतील उदात्त कल्पनांचे विद्यार्थी बनले होते. तरीही त्यांना अजून बरंच काही शिकायचं होतं. कमीत कमी ते कशाच्या शोधात आहेत हे त्यांना माहीत होतं, आणि ते शोधायलाच हवं हेही त्यांना समजत होतं. त्यांच्या या शोधात त्यांना जे सापडलं त्यामुळे त्यांचं आयुष्य तर बदललंच, पण त्याचवेळी पाश्चात्यांसाठी पूर्वेचं द्वार खुलं झालं. हे पुस्तक 1934मध्ये प्रकाशित झाल्यानंतर काही काळातच त्याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आणि वैश्विक पातळीवर रमण महर्षी आणि शंकराचार्यांचं नाव आध्यात्मिक क्षेत्रात सर्वदूर पोचलं. हे अत्यंत रसप्रद पुस्तक आहे. त्यात भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा बराच संदर्भ सापडतो आणि ब्रंटनच्या प्रवासाविषयीही माहिती मिळते. पण त्याहीपेक्षा विशेष आहे ती खुद्द त्यांच्या शोधाबद्दलची काळजीपूर्वक लिहिलेली आणि अत्यंत महत्त्वाची अशी बोधकथा. PB आपल्याला शिक्षकाचा शोध कुठे आणि कसा घ्यावा हे सांगतात. तसंच ते खरे आध्यात्मिक, धार्मिक गुरु आणि जादूगार यांच्यातील फरकही दर्शवतात. शेवटी ते असं साधन दाखवून देतात ज्याद्वारे आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शक ओळखता येईल आणि त्यालाही आपली ओळख पटेल. हेच या पुस्तकाचं खरं रहस्य आहे. आणि PBंनी कित्येक वर्षापूर्वी जेव्हा प्रथमच ते लिहायला घेतलं तेव्हा त्याची जितकी उपयुक्तता होती तितकीच ती आजही आहे. PBप्रमाणे तुम्हालाही या पुस्तकाच्या अभ्यासाने मदत आणि प्रेरणा मिळेल अशी आम्हाला आशा वाटते. आम्ही हे पुस्तक 20व्या शतकातील रमण महर्षी आणि कांचीपुरमचे श्री शंकराचार्य या महान भारतीय मार्गदर्शकांना समर्पित करू इच्छितो. टिमोथी स्मिथ, पॉल ब्रंटन, तत्त्वज्ञान संस्था. प्रस्तावना. या पुस्तकाचं शीर्षक खरं तर पवित्र भारत हे असायला हवं होतं, कारण हा त्या भारताचा शोध आहे
जो अत्यंत पवित्र आणि म्हणून गोपनीय आहे. जीवनातील पवित्र गोष्टींची चर्चा परदेशात उघडपणे जाहीररित्या केली जात नाही. मुळात अशा गोष्टी अत्यंत खोलवर दडवून ठेवण्याची मानवी मनाची सहजच प्रवृत्ती असते, ज्यामुळे त्यांचा शोध फार थोड्यांना घेता यावा, कदाचित कोणालाच घेता येऊ नये, किंवा त्या फक्त अशांनाच उपलब्ध व्हाव्यात ज्यांना आध्यात्मिक गोष्टीची किंमत कळते. हे जसं माणसाच्या बाबतीत तसंच देशाच्याही बाबतीत असतं. प्रत्येक देश आपल्या अत्यंत पवित्र वस्तूंचं जतन व्हावं म्हणून त्या गोपनीय ठेवत असतो. इंग्लंडला ज्या गोष्टी परमपवित्र वाटतात त्या एखाद्या परक्या व्यक्तीला सहज सापडणार नाहीत. भारताच्या बाबतीतही तसंच आहे. भारताच्या परमपवित्र भागाविषयी अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्यामुळे अशा गोपनीय गोष्टींचा शोध घ्यायला अधिकाधिक प्रयत्न करावे लागतात. पण जे शोधतील त्यांना त्या सापडतील. जे हृदयापासून उत्कट ओढीने त्यांना प्राप्त करायचंच असं उद्दिष्ट ठेवून प्रयत्न करतील, त्यांच्या हाती हा रहस्यमय ठेवा पडल्या वाचून राहणार नाही. श्री ब्रंटन आपल्या शोधाविषयी ठाम होते आणि शेवटी ते ज्या गोष्टीच्या शोधात होते ती त्यांनी शोधलीच. अर्थात त्यांच्या या मार्गात प्रचंड अडचणी होत्या. इतरत्र असतं तसंच भारतातही सत्य हाती पडण्याआधी दिखाऊ, नकली आणि आध्यात्मिकतेच्या प्रदर्शनातून वाट काढावी लागते. स्वतःला योगी म्हणवणाऱ्या पण प्रत्यक्षात अनेक शारीरिक कवायती करणाऱ्या असंख्य मानसिक डोंबाऱ्यांमधून वाट काढणं हे शुद्ध आध्यात्मिकतेचा शोध घेणाऱ्यासाठी सोपं नसतं. या लोकांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक स्नायूंना प्रशिक्षण देऊन त्यांना कमालीचं कार्यक्षम केलेलं असतं. त्यांच्या मानसिक प्रक्रियांवर संपूर्ण नियंत्रण मिळवेपर्यंत त्यांनी एकाग्रतेची शक्ती आजमावलेली असते. त्यांच्यापैकी अनेकांनी अशी सिद्धी प्राप्त केलेली असते जिला आपण गूढ सामर्थ्य मानतो. हे सगळे लोक आपापल्या परीनं आपलं कुतूहल चाळवतात. अलौकिक घटनांच्या अभ्यासू शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करावा अशी त्यांची पात्रता असते, पण ते अस्सल नसतात. आध्यात्मिकतेचा झरा जिथून खळाळतो असा स्रोत ते नसतात. श्री ब्रंटन यांना ज्या पवित्र भारताचा शोध घ्यायचा होता त्यात अशा लोकांचा समावेश होत नव्हता. त्यांनी अशांना पाहिलं, त्यांची दखल घेतली, त्यांचं वर्णन केलं, पण त्यांना भाळून ते त्याच्यात अडकून पडले नाहीत. त्यांनी अशा लोकांच्या गराड्यातून वाट काढली. त्यांना हवी होती सर्वोच्च शुद्ध आध्यात्मिकता आणि शेवटी त्यांना ती लाभलीही. माणसाच्या वहिवाटीपासून दूर दुर्गम जंगलात किंवा उत्तुंग हिमालयात नेहमीच भारतातील परमपवित्र लोक वास्तव्य करतात. भारत देश ज्याला अत्यंत पवित्र मानतो त्या पवित्र्याचा सदेह साक्षात्कार श्री ब्रंटन यांना झाला. रमण महर्षी हे एकमेव महान तपस्वी ब्रंटन यांना भावले. उच्च कोटीच्या साधकांपैकी महर्षी हे केवळ एकच साधक नाहीत. भारतात त्यांच्या तोलामोलाचे खूप नाही पण थोडेफार आढळून येतात. ते भारताच्या खऱ्या प्रतिमेचे प्रतिनिधी आहेत आणि अशा अत्यंत दुर्मिळ लोकांद्वारेच विश्वातील शक्तिशाली प्रतिमेची अभिव्यक्ती विशिष्ट प्रमाणात होत असते. या दुर्मिळ लोकांचा शोध पृथ्वीवर घ्यायला हवा अशी त्यांची योग्यता आहे. या पुस्तकात अशाच एका शोधाचे परिणाम आपल्यासमोर ठेवले आहेत. फ्रान्सिस यंग हजबंड. प्रकरण 1. वाचकांना निवेदन. हिंदुस्थानी जीवनातील धुसर पडलेल्या पुस्तकाच्या अपरिचित भागावर पाश्चात्य वाचकांच्या हितासाठी मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरुवातीचे प्रवासी युरोपला परत येताना भारतीय फकीरांबद्दल गूढ विलक्षण कथा घेऊन यायचे. इतकंच नव्हे तर आधुनिक प्रवासीही प्रसंगी अशाच कथा घेऊन येतात. काही लोक ज्यांना योगी म्हणतात तर काही फकीर म्हणून ओळखतात. अशा रहस्यमय लोकांच्या वर्गाविषयी आपल्या कानावर वारंवार पडणाऱ्या या दंतकथांमागे, आख्यायिकांमागे सत्य तरी काय आहे असं नेहमी म्हटलं जातं की भारतात प्राचीन विज्ञानाचं रहस्यमय भांडार आहे. त्यानुसार केलेल्या आचरणामुळे किंवा अभ्यासाने निश्चितपणे आपल्या मानसिक शक्तीचा असामान्य विकास होतो. भारतातील प्राचीन विज्ञानामागे दडलेलं हे सत्य शोधण्यासाठी मी दीर्घ प्रवास केला आणि त्या दरम्यान माझ्या हाती जे लागलं त्याचं संक्षिप्त वर्णन म्हणजे हे पुस्तक. मी संक्षिप्त असं म्हणतो कारण प्रत्यक्षात अनेक योगांना भेटूनही लेखनासाठी वेळेची, खडतर परिश्रमाची, प्रसंगी हवालदिल होण्याची ही गरज केवळ एकाच योगीविषयी वाटली. या संक्षिप्त वर्णनासाठी मला रुचलेल्या ज्ञानीजनांचीच मी निवड केली असून पाश्चात्य लोकांसाठीही हीच निवड चित्ताकर्षक ठरेल असं वाटतं.
प्रत्यक्षात अतिगहन ज्ञान आणि विलक्षण शक्ती मिळवलेल्या सुविख्यात अशा तथाकथित पवित्र लोकांबद्दल बरंच काही ऐकिवात असतं. म्हणून त्यांच्या शोधार्थ एखादा माणूस होरपळून टाकणाऱ्या उन्हात आणि निद्राहीन रात्रीत मैलोन मैल प्रवास करतो. पण त्याला भेटतात ते पोथ्यांचे गुलाम, आध्यात्मिक ज्ञानाचा गंधही नसलेले पैशाचे लोभी, हातचलाकीच्या नजरबंदीचे खेळ आणि डावपेच करणारे जादूगार. अशा लोकांविषयी पानं भरभरून लिहिलेली वर्णनं वाचकांसाठी जितकी निरुपयोगी ठरली असती, तितकंच ते काम माझ्यासाठीही कंटाळवाणं ठरलं असतं. म्हणून मी त्या लोकांसाठी वाया घालवलेल्या वेळेची कथा सांगण्याचं टाळलं आहे. सर्वसाधारण प्रवासी जे पाहू शकतात परंतु समजू शकत नाहीत, असे भारतातील गुप्त चमत्कारिक पैलू पाहण्याचं सौभाग्य मला लाभलं. या विशाल भूमीत वास्तव्य करणाऱ्या इंग्रजांनी या विषयाच्या अगदी अल्प भागाचा अभ्यास करण्याची तसदी घेतली. म्हणून ज्या इंग्रजी लेखकांनी या विषयाला स्पर्श केला आहे तो संशयखोर वृत्तीत झुलत राहिला. कारण अलौकिक ज्ञानाचे स्थानिक स्रोत सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत. तसंच ज्या योगींना या विषयासंबंधी खरोखरच काही अनन्यसाधारण माहिती आहे ती सांगायला ते संकोचतात. इंग्रज अशा सिद्ध पुरुषांना पूर्णपणे ओळखतही नाहीत. यदाकदाचित त्यांना अशा योग्यांविषयी काही माहिती असलीच तरी त्यांच्यातील श्रेष्ठ साधकांविषयी त्यांना काहीही ज्ञान नाही. या देशात ज्यांचा जन्म झाला आहे तिथेच परमोत्कृष्ट योगी आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच उरले आहेत. या सिद्ध पुरुषांना आपली दैवी शक्ती लोकांपासून लपवायलाच आवडते. म्हणून जनसमूहासमोर ते एखाद्या अडाणी माणसाचा आवणतात. भारत, तिबेट तसंच चीनमध्ये अशा योगीजनांच्या एकांतात चुकूनही दाखल होणाऱ्या पाश्चिमात्य प्रवासापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ही योगी आपण क्षुल्लक आणि अज्ञानी असल्याचं जाणीवपूर्वक दाखवतात. मला माहीत नाही, कदाचित त्यांना इमर्सनच्या महान होणं म्हणजे चुकीचं समजलं जाणं या उक्तीत नक्कीच काही तथ्य जाणवलं असणार. पण ते काहीही असो, हे सिद्ध पुरुष अत्यंत एकांतप्रिय असतात आणि त्यांना जनसामान्यांमध्ये मिसळायला अजिबात आवडत नाही. त्यांची भेट झाली, ओळख झाली तरी त्यानंतर काही काळापर्यंत ते अंतर ठेवूनच वागतात. म्हणून पाश्चात्य देशामध्ये अशा योग्यांच्या चमत्कारिक जीवनाबद्दल फार थोडं लिहिलं गेलं आणि तेही बरंचसं अस्पष्ट मोघम असं आहे. त्यांच्याविषयी भारतीय लेखकांनी लिहिलेली माहिती उपलब्ध आहे, पण ती काळजीपूर्वक वाचायला हवी. कारण पौर्वात्य लोक कर्णोपकरणी ऐकलेली माहिती आणि सत्य यांच्यात फारसा फरक न करता त्यांची सरमिसळ करतात. म्हणून असे अहवाल केवळ कागदोपत्री राहतात. अर्थातच ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मी जेव्हा ही माहिती शिस्तपूर्ण अनुभवातून पडताळून पाहू लागलो तेव्हा मला लाभलेल्या पाश्चात्य संस्कृतीच्या शास्त्रीय ज्ञानाबद्दल आणि पत्रकारितेच्या अनुभवातून माझ्यात भिनलेल्या सामान्य बुद्धीच्या दृष्टिकोनाबद्दल मी ईश्वराचे आभार मानले. बऱ्याचशा पौरात्य अंधश्रद्धांना प्रामाणिक तथ्यांचा पाया लाभला आहे, पण तो शोधून काढण्यासाठी प्रचंड दक्षता घ्यावी लागते. या खबरदारीचाच एक भाग म्हणजे मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे मला अशा नजरेनं पाहणं भाग पडलं की जी चिकित्सक असावी पण शत्रुत्वाची नसावी. त्यांच्यापैकी ज्यांना मी याविषयी माझ्या तात्विक पैलू व्यतिरिक्त गूढ आणि चमत्कृतीपूर्ण पैलूतही अभिरुची बाळगतो हे समजलं तेव्हा बऱ्याच जणांनी त्यांच्याजवळच्या तथ्यांना पदरचा मीठ मसाला लावून ती माहिती माझ्यासमोर ठेवली. त्यावेळी मी त्यांना सत्य हे जमीनदोस्त न होता स्वतःच्या पायावर ठाम उभं राहण्या इतपत सामर्थ्यवान असतं हे शिकवण्यासाठी काही काळ घालवायला हवा होता. पण मला इतरही बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. तरीही मला या गोष्टीचा आनंद वाटला. ज्याप्रमाणे मी ख्रिस्ताच्या टीकाकारांच्या अज्ञानाऐवजी ख्रिस्ताच्या शहाणपणाला महत्त्व दिलं त्याचप्रमाणे पौरात्य चमत्कारांविषयी मूलभूत प्राचीन ज्ञान प्राप्त करणंच पसंत केलं. मी अंधश्रद्धांच्या जोरावर घोडदौडीतून आणि सत्य गोष्टींविषयी असलेल्या पौरात्य बढाईखोरपणातून ज्या गोष्टी अत्यंतिक संशोधनाच्या कसोटीवर उतरतील त्यांचा शोध घेतला. माझ्या या कृतीसाठी मी नेहमीच स्वतःला शाबासकी दिली. माझ्या संकीर्ण स्वभावात शास्त्रीय संशयखोरी आणि आध्यात्मिक संवेदनशीलता हे 2 घटक नसते तर मी असं कधीच करू शकलो नसतो. हे दोन्ही घटक नेहमीच परस्परांशी उघड विरोध दर्शवतात आणि एकमेकांशी तीव्र संघर्ष करतात. या पुस्तकाला मी आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध असं नाव दिलं आहे, कारण ते आपल्याला अशा भारताबद्दल सांगतं
जो हजारो वर्षाच्या अनावश्यक चौकशापासून सुरक्षित राहिलेला आहे. शिवाय त्याने स्वतःला इतकं खास ठेवलं आहे की आज केवळ वेगाने अदृश्य होणारे त्याचे अवशेषच शिल्लक आहेत. ज्या सिद्ध पुरुषांनी त्यांचं ज्ञान गोपनीय ठेवलं ती पद्धत या लोकशाहीच्या काळात आपल्याला थोडी स्वार्थी वाटू शकते. त्याचा परिणाम म्हणजे दृश्य इतिहासापासून ही ज्ञानपद्धती हळूहळू नाहीशी होत आहे. हजारो इंग्रज भारतात राहतात आणि दरवर्षी शेकडो इंग्रज भारताला भेटही देतात. तरी देखील भारतातून इंग्लंडमध्ये जहाजाने दररोज येणाऱ्या मौल्यवान रत्नापेक्षाही अमूल्य रत्न भारतात उपलब्ध आहेत याविषयी फार थोडे जाणतात. खूप थोड्या इंग्रजांनी त्यांच्या ठराविक चाकोरीबाहेर जाऊन योगिक क्रियांना स्वीकारलं किंवा विशिष्ट योग्यांच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न केला. परंतु हजारो इंग्रजांपैकी एकानेही शिष्यांनी भरलेल्या दालनातील किंवा एकाकी गुहेतील एखाद्या अर्धनग्न सावळ्या वर्णाच्या आकृतीसमोर दंडवत घालण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. वर्णभेदाच्या रूपाने असे टाळता न येणारे अडथळे टाकल्यामुळे अगदी उदात्त चारित्र्याच्या आणि विकसित बुद्धिमत्तेच्या लोकांनाही जर अचानक त्यांच्या राहत्या ब्रिटिश वसाहतीतून उचलून अशा एखाद्या गुहेत आणून ठेवलं तर त्यांनाही त्या योगाचा सहवास अनुकूल वाटणार नाही. त्याच्या कल्पना मूर्खपणाच्या वाटतील. तरीही भारतातील इंग्रजाला, मग तो सैनिक असो, मुलकी खात्यातील नोकर, व्यापारी अथवा प्रवासी, तो योगासमोर चटईवर मांडी घालून बसू न शकण्याइतपत अभिमानी असल्याबद्दल त्याला दोषी ठरवता येणार नाही. ब्रिटिश प्रतिष्ठेचा सन्मान राखणं ही महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट बाजूला ठेवली तरी त्याला ज्या प्रकारच्या सात्विक माणसाला समोर जावं लागतं तो त्याला आकर्षित करण्याऐवजी दूरच लोटतो. अशा माणसाला टाळण्यात नक्कीच काही नुकसान नाही. तरीही इंग्रज रहिवासी अनेक वर्षांचं तात्पुरतं वास्तव्य करूनही भारतीय साधूंच्या मेंदूत काय दडलंय याविषयी निर्दोष अज्ञानासह देश सोडतो. ही अत्यंत खेदाची बाब आहे. मला त्रिचनापल्लीतील एका विराट दगडी किल्ल्याच्या सावलीत राहणाऱ्या कोकणी माणसाशी झालेला वार्तालाप स्पष्ट आठवतोय. तो गेल्या 20 वर्षापासून भारतीय रेल्वेत जबाबदारीच्या पदावर काम करत होता. या प्रखर सूर्याच्या देशात त्याच्या जीवनाबद्दल मी त्याला काहीतरी विचारणं अनिवार्यच झालं. तेव्हा घाबरत माझा आवडता चौकशीचा प्रश्न विचारला, तुम्ही एखाद्या योग्याला कधी भेटला आहात? माझ्याकडे निर्विकारपणे पाहत तो उत्तरला, योगी? ते कोण असतात? कुणी प्राणी असतात का? जर तो या कालावधीत फक्त घरातच राहिला असता तर त्याचं असं अज्ञान क्षम्य होतं. पण या देशात 26 वर्ष वास्तव्य केल्यानंतरही तो पूर्णपणे अज्ञानाच्या सुखात होता. त्या अज्ञानाला धक्का न पोचवता मी परतलो. हिंदुस्थानात राहणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमध्ये वावरताना मी माझा अभिमान बाजूला ठेवला आणि त्यामुळेच मी हे वर्णन लिहू शकत आहे. हिंदुस्थानातील लोकांच्या बाबतीत मी तत्पर समज आणि बौद्धिक सहानुभूती दाखवली होती. ते कोणत्या जातीचे वा वर्णाचे आहेत याबद्दलचे क्षुद्र पूर्वग्रह दूर सारून त्यांच्या चारित्र्याचा मान राखला. कारण माझ्या आयुष्यात मी सत्याच्या शोधात होतो आणि त्या सत्यापाठोपाठ जे येईल त्याचा स्वीकार करायलाही तयार होतो. खऱ्या साधूंच्या चरणाशी बसता यावं म्हणून मूर्ख अंधश्रद्धाळूंच्या स्वतःला फकीर म्हणवून घेणाऱ्यांच्या गर्दीतून मार्ग काढत सातत्याने पुढे जात राहिलो. भारतीय योगसाधनेविषयी मूलभूत ज्ञान मिळवता यावं यासाठी माझा मार्ग मीच आखला. एकाकी पर्णकुटीमध्ये विविध चेहऱ्याच्या सहवासात जमिनीवर मांडी ठोकून त्यांचे विचित्र संवाद ऐकत राहिलो. अंतर बाळगून राहणाऱ्या विजनवासी श्रेष्ठ योगांचा शोध घेतला आणि त्यांच्या ज्ञानपूर्ण सूचना विनम्रतेने ऐकल्या. बनारसच्या ब्राह्मण पंडिताशी तासनतास वादविवाद करीत राहिलो. मानवाने पहिल्यांदा विचार करायला सुरुवात केली त्या आदिकाळापासून त्याच्या मनाला सतवणाऱ्या आणि हृदयाला त्रास देणाऱ्या जुन्या तत्त्वज्ञानविषयक प्रश्नांची समजुतींची चर्चा केली. या शोधामध्ये जादूगार आणि चमत्कार करणाऱ्याच्या नादी लागू नये म्हणून मला अधूनमधून थांबावं लागलं. खरं तर असं म्हणण्यापेक्षा विलक्षण घटनांनी माझ्या या मागोव्यात अडथळे आणून मला थांबवलं. सर्वप्रथम मला संशोधनाच्या पद्धतीतून आजच्या काळातील योग्यांविषयीची वास्तविकता एकत्र करायची होती. एक पत्रकार म्हणून त्यावेळी माझा अनुभव मी मिळवलेल्या माहितीतील तथ्यांश विनाविलंब निवडीसाठी मदतीला येईल. याविषयी मला स्वतःबद्दल अभिमान वाटायचा. संपादकाच्या भूमिकेतून निळ्या पेन्सिलीचा वापर करीत स्वतःकडे कठोर चिकित्सक वृत्तीने पाहण्याचं प्रशिक्षण मी स्वतःला दिलं होतं.
पत्रकारितेच्या निमित्ताने विविध स्तरातील स्त्री पुरुषांशी माझा संपर्क आला होता. या लोकांमध्ये जसा फाटक्या भिकाऱ्यांचा समावेश होता तसाच गलेलठ्ठ कोट्याधीशांचाही. या अनुभवाचा उपयोग मला भारतातील विविध रंगी लोकांमध्ये सहजपणे वावरण्यासाठी झाला, ज्याच्यामधून मी त्या लोकविलक्षण आसामीचा शोध घेत होतो. दुसरीकडे माझ्या बाह्य परिस्थितीपासून संपूर्णपणे अलिप्त राहून मी माझं आंतरिक जीवन जगत होतो. माझा जास्तीत जास्त रिकामा वेळ मी दुर्बोध, गूढ तसंच अल्पपरिचित मानसशास्त्रीय प्रयोगांच्या पुस्तकांच्या अभ्यासात घालवायचो. मला गूढपणाच्या काळोखात लपेटलेल्या विषयांचं रहस्य शोधून काढण्याची इच्छा होती. या सगळ्यात पौरात्य गोष्टीबद्दल असलेल्या माझ्या उपजत आकर्षणामध्ये भर पडली. पूर्वेच्या देशांना दिलेल्या पहिल्या भेटीआधीच त्यांनी माझा आत्मा आपल्या कवेत घेतला होता. शेवटी आशियातील पवित्र ग्रंथाच्या अभ्यासाकडे, तेथील सुविद्य पंडितांच्या भाष्याकडे आणि त्यांच्या सुज्ञपणाचा ठसा असलेल्या विचारांकडे मी ओढला गेलो. या सर्वांचा अभ्यास केला जेणेकरून त्या ज्ञानाचा इंग्रजीत अनुवाद करता यावा. हा दुहेरी अनुभव अत्यंत महत्त्वाचा सिद्ध झाला. त्याने मला एक मौल्यवान गोष्ट शिकवली. जीवनाचा सखोल शोध घेणाऱ्या पौरात्य पद्धतीबद्दल मला जरी सहानुभूती असली तरी मी चिकित्सक व निपक्षपातीपणे तथ्याचा शोध घेणारी माझ्यातील वैज्ञानिक इच्छा कधीच जुगारली नाही. त्या लोकांविषयी असलेल्या अशा सहानुभूतीमुळे भारतातील सामान्य इंग्रज ज्या लोकांमध्ये वावरायला आणि ज्या जागी जायला धजले नसते त्या जागी जाऊन त्या लोकात वावरणं मला शक्य झालं. अन्यथा माझ्या दृढ आणि शास्त्रीय दृष्टिकोनाविना मी अंधश्रद्धांच्या रानावनात भरकटलो असतो. अशा परस्पर विरोधी क्षमता एकत्र जुळवणं सहसा सोपं नसतं, पण मी प्रामाणिकपणे त्याच्यात संतुलन साधण्याचा समंजस प्रयत्न केला. सांप्रत काळातील भारतापासून पाश्चिमात्य देशांना फारसं शिकण्यासारखं नाही हे मी नाकारू शकत नाही. तरीही आज थोड्याफार प्रमाणात अस्तित्वात असलेल्या प्राचीन भारतीय संतांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे हे मनपूर्वक सांगताना संकोच वाटत नाही. काही श्वेतवर्णीय प्रवाशांनी भारतातील प्रमुख शहरांना आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या आणि तेथील मागासलेल्या संस्कृतीबद्दल नाकमुरडत ते दूर गेले. त्यांनी त्यांच्या परीनं केलेलं भारतीयांचं हे अवमूल्यांकन समजू शकण्यासारखं आहे. तरीही एके दिवशी एखाद्या शहाण्या प्रवाशाला जाग येईल. मग तो भारतातील कोसळणाऱ्या मंदिराच्या निरर्थक अवशेषांच्या किंवा खूप पूर्वीच्या राजांनी बांधलेल्या संगमरवरी महालाच्या मागे न लागता वर्तमानात अस्तित्वात असलेल्या अशा ज्ञानाचा शोध घेईल जे कोणत्याही विद्यापीठात शिकवलं जात नाही. उष्णकटिबंधीय अशा भारतातील हे लोक निरुद्देश भटकणारे आहेत का? उर्वरित जागांसाठी योग्य ठरणारं असं त्यांनी काहीच शिकवलं नाही का? जे प्रवासी फक्त त्यांची भौतिक निकृष्टावस्था, ऱ्हास आणि मानसिक शिथिलता पाहू शकले त्यांना फार दूरवरचं पाहताच आलं नाही. अशाने आपला तुच्छ तिरस्कार बाजूला सारून या साधूंची थोडी कदर केली तर ते विद्वज्जन मिटलेले ओठ आणि हृदयाची बंद दारं उघडू शकतात. भारताने अनेक शतकं डुलक्या घेण्यात आणि घोरण्यात घालवलीत असं गृहीत धरूया. शिवाय 14व्या शतकातील इंग्रज शेतकरी जसे पीडित होते तसेच या देशातील करोडो शेतकरी पोरकट समजुती आणि धर्माच्या अपरिपक्व दृष्टिकोनामुळे आजही दुःखी कष्टी आहेत असंही धरून चालूया. याही पुढे जाऊन असं समजूया की आपल्या मध्ययुगीन बुद्धिवाद्याप्रमाणे येथील स्थानिक ब्राह्मण पंडित तात्विक बाबींचा सूक्ष्म काथ्याकूट करण्यात अनेक वर्ष वाया घालवतात. तरीही योगी नावाच्या अव्यक्तिगत संकल्पनेत एका लहान पण अत्यंत अनमोल संस्कृतीचे अवशेष दडले आहेत. हे योगी पाश्चात्य विज्ञानाने देऊ केलेले सगळे मौल्यवान फायदे त्यांच्या परीने अखिल मानवजातीला प्रदान करत आहेत. आपलं शरीर जितकं स्वस्थ असावं असा निसर्गाचा हेतू असतो तितपत ते आपल्या शरीराला निरोगी ठेवू शकतात. आजच्या आधुनिक संस्कृतीत एका महत्त्वपूर्ण गरजेच्या पूर्ततेचं वरदान ते देऊ शकतात. मनाच्या निष्कलंक प्रगाढ शांतीकरता प्रयत्न करण्यासाठी शुद्ध चैतन्याच्या शाश्वत खजिन्याचा मार्ग ते मोकळा करून देऊ शकतात. आज क्वचित दिसून येणारं हे महान सुज्ञपण भारतात प्राचीन काळी होतं हे मी मान्य करतो. तसंच योगाचं हे संरक्षित ज्ञान आज जरी अल्पविकसित असलं तरी एकेकाळी ते शिकवणारे योग्य शिक्षक आणि ग्रहण करणारे प्रामाणिक विद्यार्थी नक्कीच असतील. हे ज्ञान कदाचित गुप्ततेच्या आवरणाखाली झाकलं गेल्यामुळे या प्राचीन शास्त्राचा सर्वत्र प्रसार होऊ शकला नाही. नेमकं काय असेल हे मला माहिती नाही.
एखाद्या पाश्चात्याला नवीन ज्ञानासाठी नव्हे, तर आपल्याकडे आधीच ढिगभर असलेल्या ज्ञानाच्या साठ्यात काही गारगोट्यांची भर टाकण्यासाठी पूर्वेकडे पाहण्यास सांगणं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बर्न ऑफ, कोलब्रोक आणि मॅक्स म्युलरसारखे विद्वान शिक्षणाच्या क्षितिजावर उदयाला येतात आणि भारतातील काही साहित्याचा खजिना आपल्यासाठी आणतात. त्यानंतर युरोपीय विद्वानांच्या लक्षात येऊ लागतं, या देशातील असंस्कृत मूर्तीपूजक इतके मूर्ख कदापि नव्हते, जितके आपण त्यांना आपल्या अज्ञानापायी समजत होतो. अशा रीतीने जे शहाणे लोक आशियाची शिकवण पाश्चात्यांसाठी कोणताही उपयुक्त विचार देऊ शकत नाही, ती पोकळ आहे असा प्रचार करतात, ते वास्तवात स्वतःचाच रीतेपणा सिद्ध करतात. जे व्यवहारी लोक या अभ्यासाच्या दिशेने मूर्ख असे विशेषण भिरकावून मोकळे होतात, ते प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्या कोत्या मनालाच अधिक लागू पडतं. आपल्या जीवनविषयक कल्पना जर केवळ अवकाशातील एखाद्या अपघातामुळे निश्चित होणार असतील, आपला जन्म मुंबईऐवजी ब्रिसलमध्ये झाला, या योगायोगावरून त्या ठरत असतील, तर आपण स्वतःला सुसंस्कृत माणूस म्हणण्याच्या लायकीचे राहत नाही. जे लोक सगळ्या पौरात्य कल्पनांचा प्रवेश रोखण्यासाठी आपल्या मनाची दारं बंद करतात, त्यांच्यासाठी तरल विचार, सखोल सत्य आणि योग्य मानसशास्त्रीय ज्ञानाची दारंही आपोआप बंद होतात. जो कोणी काही विलक्षण तथ्य आणि अनाकलनीय ज्ञान शोधण्याच्या आशेने या कुबटवासाच्या शिळ्या पौरात्य ज्ञानात लुडबुड करण्याचा, नाक खुपसण्याचा प्रयत्न करेल, त्याला त्याचा शोध निरर्थक असल्याचं कधीच वाटणार नाही. योगी आणि त्यांच्या अभेद्य ज्ञानाच्या शोधात मी पूर्वेकडील प्रवास केला. यामागे आध्यात्मिक प्रकाश आणि दैवी जीवनाच्या शोधाचा विचारही होता. अर्थातच तो काही माझा मूलभूत हेतू नव्हता. या शोधात मी भारताच्या पवित्र नद्यांचे किनारे पायाखाली तुडवत भटकलो. यात भुरकट हिरव्या गंगेचा शांत किनारा होता, यमुनेचं विशाल पात्र होतं आणि गोदावरीचं मनोवेधक चित्रमय रूपही. मी संपूर्ण भारताला प्रदक्षिणा घातली. भारताने मला त्याच्या काळजात प्रवेश दिला आणि तेथील साधूंच्या अदृश्य होणाऱ्या परिपक्व ज्ञानाने माझ्यासारख्या अपरिचित पाश्चात्यासाठी अनेक अज्ञात दरवाजे उघडून दिले. ईश्वर म्हणजे ज्याच्यासाठी मानवी कल्पनेचे केवळ भ्रमजाल होतं, आध्यात्मिक सत्य म्हणजे धूम्रवलयांकित धुसर नक्षत्र समूहाखेरीज काहीही नव्हतं आणि ईश्वरी न्याय म्हणजे बाळबोध आदर्शवादाची मिठाई होती, अशा लोकांमध्ये मी यापूर्वी कधीच इतका काळ घालवला नव्हता. ब्रह्मज्ञानाचे, वेदांताचे वर्ग उभारणाऱ्या आणि नंतर आपण ईश्वराच्या स्थावर संपत्तीचे दलाल असल्याचा आभास निर्माण करणाऱ्यांना मीही फारसा सहन करू शकत नव्हतो. अचिकित्सक सिद्धांतवाद्यांच्या धर्मवेड्या निरर्थक प्रयत्नाबद्दल मला तिरस्कारच वाटायचा. यासाठीच मी या बाबींचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला प्रारंभ केला. काम करण्यासाठी सर्वोच्च उद्देश मिळाला आहे असा मला दृढ विश्वास होता. अद्याप कोणत्याही विशिष्ट भारतीय वंशाबद्दल निष्ठा बाळगू शकलो नाही. अर्थातच ज्यांच्याबाबत अशी निष्ठा वाटली त्यांचा मी खूप पूर्वीच विचारपूर्वक अभ्यास केला होता. दैवत्वाबद्दल एका नव्या स्वीकृतीजवळ मी पोचलो. कठोर तथ्य आणि थंड तर्काच्या अवशेषांना खोदणाऱ्या या आधुनिक पिढीचं मूल या नात्यानं असं करणं निरर्थक आणि वैयक्तिक दिसत असलं तरी मी या गोष्टीला माझी फलप्राप्ती मानतो. हा विश्वास, ही श्रद्धा मी त्याच मार्गाने मिळवली ज्या मार्गाने ती एखाद्या शंकेखोराने पुन्हा मिळवली असती, तर्काने नव्हे तर भारावून टाकणाऱ्या एका अनुभवाचा साक्षीदार बनून. माझ्या विचारांमध्ये हे आमूलाग्र बदल घडवून आणणारा होता एक वनवासी साधू, एक निगर्वी विजनवासी, ज्याने आधी डोंगर कपाऱ्यामधील गुहेत 6 वर्ष घालवली होती. तो साधा मॅट्रिकही पास नसण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात मी न कचरता या माणसाबद्दलची माझी कृतज्ञता, माझे ऋण नोंदवले आहेत. अशा साधूंनी बुद्धिचतुर पाश्चात्यांना त्यांचं लक्ष भारताकडे पुरेशा श्रद्धेने वेधण्यासाठी भाग पाडलं आहे. भारताला आधुनिक राजकीय चळवळींनी जरी झाकळून टाकलं असलं तरी गोपनीय भारताचं आध्यात्मिक जीवन अजूनही अस्तित्वात आहे. आम्ही नश्वर लोक ज्या गोष्टींसाठी हापापलेलो असतो, अशी शक्ती आणि शांती ज्यांनी मिळवली आहे, अशा एकापेक्षा जास्त निपुण योगींविषयी अधिकृत माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. शिवाय मी साक्षी असलेल्या इतरही काही विलक्षण, विचित्र आणि गूढ गोष्टी इथे सांगितल्या आहेत. आता जेव्हा मी वास्तविकतेचे निदर्शक असलेल्या चिरपरिचित इंग्लंडच्या खेड्याच्या परिसरात हा मजकूर टाईप करत आहे, तेव्हा हे सगळं अनोखं, अमूल्य वाटतं. अर्थातच हे वर्णन मी संशयी जगाच्या वाचनासाठी लिहितो आहे.
माझ्या अचाट साहसाचं मलाच नवल वाटतंय. पण आज जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या भौतिकवादी कल्पना जगाच्या अंतापर्यंत टिकून राहतील या गोष्टीवर माझा विश्वास नाही. विचारांमध्ये येणारं परिवर्तन सुचवणाऱ्या भविष्यकथनात्मक सूचना चिन्ह आधीच जाणवू लागली आहेत. पण माझा यावर विश्वास आहे की निसर्ग नियमांविषयी आपलं ज्ञान अजूनही अपूर्णच आहे. अज्ञात प्रांताचा वेध घेत पुढे जाणाऱ्या या प्रगत शास्त्रज्ञांचा पहारा देणाऱ्या नजरेत जेव्हा असे अधिकाधिक निसर्ग नियम भरतील तेव्हाच आपण चमत्कारांच्या तोलामोलाच्या गोष्टी करू शकू. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.